नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं माहिती का, परवा मी असा घरी सुट्टी होती, घरी बसलो होतो, मस्तपैकी चहा पित होतो, वर्तमानपत्र वाचत होतो. ती सवय जुनी आहे ना, वर्तमानपत्र वाचत होतो तेवढ्यात एक मंजूळ आवाज कानावर आला. बाबा बाबा म्हटल्यावर मुलगीच असणार ना, तर तिने मला असं विचारलं की तुम्हाला काही खायला मागू का चटपटीत. माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली. म्हटलं काहीतरी गडबड आहे, काहीतरी लोचा आहे. नाही तर इतकं प्रेमाने सकाळी सकाळी बाबा खायला आणू का. मी आपला पेपर समोर धरला, म्हणजे काहीतरी पळवाट शोधायला पाहिजे ना. पण त्यात मी काही यशस्वी झालो नाही. पेपर त्यांनी खाली घेतला मुलीने आणि म्हटलं अरे दिवाळी येते, दिवाळी येते म्हटल्यावर परत माझ्या काळजात लक्क झालं. म्हटलं आणा ना, पणत्या आणा, आकाश कंदील आणा, त्यानंतर फुलभाज्या आणा. इतक्या लहान नाही आहेत त्या, पण म्हटलं थोडक्यात काही भागवता येते का बघूया. तेवढ्यात त्या म्हणाल्या ड्रेस, आम्हाला 2 ड्रेस पाहिजेत. तेवढ्यात एक असा अजून एक मंजूळ आवाज आला, तो माझ्या बायकोचा होता. ती म्हणाली साड्या. साडी नाही बरं का, साड्या. म्हणजे जणू काय एकावर एक फ्री असल्यासारख्या. मी म्हटलं काय हे, आता दिवाळीला तुम्ही नवीन ड्रेस घालणार, नवीन साड्या घालणार, मग पदार्थ नको का नवीन. असं मी आपला एक बॉल टाकला त्याच्यावर. ती म्हणाली बायको म्हणाली चे 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 दिवाळीत काय नेहमी ते आहेत तेच पदार्थ असणार, त्यात काय नवीन तुम्ही रिसर्च करणार आहात. मग मला पळवाट मिळाली, म्हणजे सुटकेची संधी मला मिळाली. मी तिला चॅलेंज दिला बरं का, ही अख्खी दिवाळी तुला रोज नवीन पदार्थ करून घालतो. आणि नवीन पदार्थ करून घातला तर मी तुला एकही साडी घेणार नाही, आणि नवीन तो पदार्थ नाही करता आला तर मी तुला 2 किंवा 3 साड्या घेईन. शी ॲक्सेप्टेड द चॅलेंज. माझी काय ओळख आहे ना, खूप मार्केटमध्ये माझी ओळख आहे, त्यामुळे मी हा चॅलेंज घेतला. आणि लगेच माझ्या 2 मैत्रिणींना फोन लावला. एक मनीषा आणि एक कीर्ती, त्या दोघींना इथे बोलवलेलं आहे. तुमचं दोघींचंही मनापासून स्वागत. काय मी जरा अडचणीत आलेलो आहे घरी, त्यामुळे मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. मुद्दा असा आहे की दिवाळीसाठी काहीतरी वेगळे पदार्थ करायला पाहिजेत, हा मुद्दा होता. त्या मुद्द्यावर मी येणारच आहे, पण त्याआधी तुमची माझी ओळख आहे, पण रसिकांची आणि तुमची ओळख नाहीये, त्यामुळे आपण आधी ओळख करून घेऊया. आपली पूर्ण नाव सांगा. माझं नाव आहे मनीषा किरण साठे, बदलापूरला राहते मी, आणि नवीन पदार्थ करण्याची मला आवड आहे. आपलं नाव? कीर्ती अमोल काटदरे, बदलापुरात राहते. बदलापुरात अतिशय फेमस असा आमचा मॅरेज हॉल आहे, काटदरे मंगल कार्यालय म्हणून. 25 वर्ष आताच पूर्ण झाली, आणि स्वतःची 3 हॉटेल्स आहेत. बरं, आपल्या घरात म्हणजे तुमच्या घरात किती जण आहेत? मी, माझे सासू सासरे, माझे मिस्टर, माझ्या 2 मुली, माझी दीर आणि माझ्या जाऊबाई. ओके. नेहा. आणि धाकटी 2 मुली, त्यांना अजून झाले, मला माझ्या दोघी आहेत. बरं, ते किती वर्ष? एक 5 वर्षाची आहे अवनी, आणि एक 2 वर्षाची आहे आदिती. तर आता आपण किचन कडे जायचं. तुम्ही काय दाखवणार मला? टोमॅटो मॅजिक म्हणून एक नवीन आयटम मी दाखवणार आहे. या किचन कडे. चला. आपल्या किचन मध्ये मनीषा ताई आलेल्या आहेत. ती आपण करणार आहोत ती आहे टोमॅटो मॅजिक. टोमॅटो मॅजिक. ओके, मला साहित्य सांगतो काय काय त्याचं. त्यासाठी मी घेतली 1 वाटी कणिक, अर्धी वाटी टोमॅटो प्युरे घेतलाय, पाव वाटी बेसन, पाव वाटी बारीक रवा, पाव वाटी तांदळाची पिठी, आणि पाव वाटी मैदा. ते आहे 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ आहे, आणि चवीनुसार मीठ आणि तिखट घालायचं आहे. तसंच मोहनासाठी आणि तळण्यासाठी आपण तेलही घेणार आहोत. ओके, साहित्य बघितलेलं आहे. ह्याला मॅजिक काय, टोमॅटो मॅजिक? टोमॅटो मॅजिक म्हटलेलं आहे. असं का नाव पडलंय? असं पुरी हे रुटीनच झालेलं आहे ना, नेहमीचं नाव झालेलं आहे, त्यासाठी काहीतरी चेंज करायचा त्याच्यामध्ये. ओके, म्हणून करता ते टोमॅटो मॅजिक म्हटलं गेलेलं. टोमॅटो मॅजिक. ओके, ही कोणाची रेसिपी? माझी स्वतःचीच आहे ती. फाइंड माझीच आहे. म्हणजे तसं म्हटलं तर आपण इकडून तिकडून बघत असतो, आणि मग आपण त्याचं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. तर हा मी अजून एक प्रयत्न केलेला आहे, आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा केलेला जरा नवीन पदार्थ नक्की आवडेल, आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. मला खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या. तुम्ही असे प्रयोग करताना म्हणून माझं बरं चाललंय. हो खरंच. नाही तर अवघड होतो. ओके, साहित्य बघितलेलं आहे, टोमॅटो मॅजिक. ओके, साहित्य बघितलेलं. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायची कृती मला सांगते का? आता आपण एक पॅन घेतलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा तेल घातलेलं आहे आपण. ओके. आणि ही टोमॅटो प्युरी जी आहे ती आपण ह्यामध्ये थोडीशी ड्राय करून घेणार आहोत. बर. आता याच्यात घातलेली आपण, आणि थोडी रोस्ट करून म्हणजे घेणार आहोत, जेणेकरून त्याचा जो पल्प आहे तो आपल्या टोमॅटो प्युरीमध्ये, टोमॅटो मॅजिक मध्ये व्यवस्थित मिक्स होईल. ओके, थोडीशी आपण ती ड्राय करून घेऊया, आणि नंतर मग सगळी पिठं एकत्र करून ओके आपल्याला टोमॅटो मॅजिक तयार करायचं आहे. थोडंसं तेल सुटू लागेल त्याला, आता साईडने लागायला लागेल, तेव्हा मग आपण
थोडी गार झाल्यानंतर आपण सगळं कणिक आणि सगळे आयटम्स जे आपण घेतले ते मिक्स करून आपण त्याचं एक मिश्रण तयार करणार आहोत. ओके. आणि नंतर मग आपण ते या तेलामध्ये तळणार आहोत. पुढे काय करायचं मला सांगा पुढे जरा. आता आपण ही 1 वाटी कणिक घेतलेली आहे ती या बोलमध्ये टाकणार आहोत. ओके. त्यानंतर सगळी पिठं आपण एक एक करून मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये. बर. हे काय 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 आपण टाकतोय मला सांगा. हे आता आपण बेसन घातलं पाववाटी. आता पाववाटी बारीक रवा घेतलेला आहे. पाववाटी बारीक रवा. त्यानंतर तांदळाची पिठी आहे ही. पाववाटी तांदळाची पिठी आणि पाववाटी मैदा घेतलेला आहे. बर. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्याला जसं आवडेल जशी टेस्ट कोणाला आवडते कसं त्याप्रमाणे त्यांनी ह्याच्यामध्ये हा ओवा वगैरे घालून घ्यायचा आहे. ओवा आहे. ते बेसन आलं की ओवा येतोच ना. बेसनामुळे गॅसेस ओव्यामध्ये ते खतम होतात. पुऱ्यांना म्हणजे ओवा आणि तीळ ह्याच्याशिवाय मजा नाहीच. म्हणजे बरोबर. जसं आपल्याला लागेल तसं आपण मीठ घालायचं ह्याच्यामध्ये. साधारणपणे भरपूर नाही घालायचं, थोडंसं. आणि हे तिखट आहे. ओवा घातल्यामुळे त्या बऱ्यापैकी तिखट होतात. तर अगदी मिरची काय टाकायची नाही. नाही, मिरची नाही घालायची. ओके. समजा घातली तरी चालेल. घालून बघा. हे ह्याला म्हणतात डोकं सतत चालू असायला पाहिजे. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण मोहन घालणार आहोत. 1 चमचा साधारणपणे 1 पळी मोहन. तिथेच ठेवा डिश मध्ये. ओके. आता आपण हे आणि ह्याचं काय करायचं. पहिल्यांदा मळून घ्यायचंय थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मग ही टोमॅटो प्युरी ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत. आता तुम्ही मळायची काही गरज नाही कारण तुम्ही अतिशय हुशार असल्यामुळे त्यांनी ऑलरेडी ते मळून कसं तयार होतं ते ऑलरेडी त्यांनी आणलेलं आहे. आपण ते घेऊन पुढे सुरू करायचं का. हो चालेल. हा परत थोडासा मळून घ्यायचा आहे. आपण थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. मला एक गोष्ट कळली नाही ती अशी ती आपण 1 वाटी आपण कणिक घेतली होती आणि बाकी सगळं पाव वाटी घेतलं होतं असं का. बरोबर. ते प्रमाण काय आपण सगळं एकत्र घालू शकत नाही. त्याच्यामध्ये थोडं थोडं घातल्याने ती टेस्ट उतरते. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घातली आहे तर टोमॅटोचाही त्याच्यामध्ये स्वाद लागायला हवा. आणि कणकेनी कसं म्हणजे पचायला पण हलकी असते कणिक जसे आपण रोज पोळ्या खातो. बरोबर. तर त्याच्यामध्ये थोडं थोडं घातल्यानंतर त्याचं खुसखुशीतपणा कुरकुरीतपणा हा कायम राहतो. म्हणून करता ते थोड्या प्रमाणामध्ये घातलं आणि कणिक आपण जास्ती घेतलेली आहे. ओके. आता आपण पहिल्यांदा याची पोळी करायची. हो. आणि पोळी झाल्यानंतर मग तुम्ही ते तुमच्याकडे यंत्र जे आहे एक मोल्ड आणलेला आहे. हे बघ. नेहमी आपण गोल शेप देतच असतो पुऱ्यांना पण हा जरा एक वेगळा शेप आपण देऊन बघूया. आणि खरोखरच त्या पुऱ्या खूपच दिसायला एकदम छान दिसतात. बरोबर. तुमचं लव्ह मॅरेज आहे ना. हो. म्हणून तुम्ही हा शेप आणला का. नाही असं काही नाहीये. असं काही नाही. काय कुठेतरी असतं ना मनात आपल्या. बरोबर. काय ही गोल होणं मुश्किल आहे कारण आपण वेगवेगळी पिठं घातलेली आहेत आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा काय नाही होते. गोल पण होते ती. ह्याच्यातले निश्चितपणे काही भाग तर आपण आपल्याला तो पुढच्या ह्याच्यातच घ्यावा लागेल. ह्याच्यातून 2 निघतील आपल्या आरामात. हो 2 निघतील. नाही का. बरोबर. थोडस पातळ जरी पुऱ्या केल्या तरी त्या छान. मी करू का थोडं. हो चालेल. सहज म्हणजे टाइमपास मी इथे उभं राहून करू काय. आता ही आपली पोळी झालेली आहे तयार. तर आता हा मोल्ड घेतलेला आहे आपण आणि या मोल्डने आपण ह्याच्यावर दाब देणार आहोत थोडासा आणि आपला शेप तयार होणार आहे. ओके. तर आणि 1 चमचा घेतलाय आपण आणि त्याच्याने थोडस असं त्याला चिरा देण्या नाही पाहिजे. अच्छा. फुगल्या नाही पाहिजे. फुगल्या नाही पाहिजे कारण ह्या टिकाऊ आहेत. बर. त्यासाठी या फुगल्या नाही तरी चालतात. ओके. अशा साधारणपणे 2-3 चिरा द्यायच्यात त्याला. म्हणजे फुगल्या नाही तर ते टिकाऊ त्याचा पण जास्त वाढतो का. हो. बर. आता आपण हे तळणार आहोत. सोडून दे. तीळ असल्या कारणाने ते थोडेसे. हे कशाबरोबर खायचं. आणि हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा आपल्या घरी उपवासाचं लोणचं असतं त्याच्याबरोबरही हे छान लागतात. करेक्ट. किंवा इवन खरडा सुद्धा चालेल. पुदिन्याच्या चटणी बरोबरही अप्रतिम लागतात. कळलं ना. तर हे आपण आता आपले छान लाल रंग आलेला आहे याला गोल्डन ब्राऊन झालेले आहे.
आणि आपण आता हे काढून घेतलेले, तर अशी आपली टोमॅटो मॅजिक तयार झालेली आहे. आमचे रसिक प्रेक्षक सुद्धा तयार झालेले आहेत हो. लिहून घ्यायला. साहित्य आणि कृती घ्या लिहून. टोमॅटो मॅजिक पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी टोमॅटो प्युरे, पाव वाटी बेसन, पाव वाटी बारीक रवा, पाव वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी मैदा, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, मीठ, तिखट आणि तेल. कृती: प्रथम पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये टोमॅटो प्युरे परतून शिजवून घ्यावा. एका बाउल मध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये पाव वाटी बेसन, पाव वाटी बारीक रवा, पाव वाटी तांदूळ पीठ, पाव वाटी मैदा, ओवा, तीळ, मीठ, तिखट, मोहन आणि परतून घेतलेला टोमॅटो प्युरे घालून कणिक मळून घ्यावी. तयार पिठाच्या बदामी आकाराच्या पुऱ्या करून खरपूस तळून घ्याव्यात.